मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की 2 महिन्यापूर्वी 2 महत्त्वाचे निकाल इकडच्या सुप्रीम कोर्टाने पास केले होते। पहिला निकाल जो होता तो होता की एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये आपण क्रीमी लेअर लावणार। आता इथे खूप मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित आहेत। आपण कोणत्याही बहुजनाला किंवा ओबीसीला हे विचारून बघा की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जेव्हा क्रीमी लेअर लागलं तेव्हा काय झालं, आणि ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की क्रीमी लेअर जेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणामध्ये लागलं तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं झालं। दुसऱ्या बाजूला अजून एक कायदा आपल्या सर्वांसमोर आलाय, तो म्हणजे वर्गीकरणाचा, सब क्लासिफिकेशनचा। एससी आणि एसटीच्या ऍक्ट मध्ये जेव्हा तुम्ही सब क्लासिफिकेशन करता किंवा तुम्ही जेव्हा वर्ग करता, तुम्ही इकडच्या दलितांना इकडच्या आदिवासींना वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागायचं काम करताय। आणि ते एकदा तुम्ही विभागलं की मग इकडे दलितांमध्ये आदिवासींमध्ये भांडणं लागली की मग तुम्ही संविधानाच्या आरक्षणामध्ये खाचे आणि फाटे फोडून संविधानामधलं आरक्षण बंद करायची प्रक्रिया चालू करता। पहिली गोष्ट म्हणजे संविधानामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जे आरक्षण दिलं होतं त्याचे 2 निकष होते। पहिला होता शैक्षणिक आणि दुसरा होता सामाजिक। आर्थिक निकषावरती कुठेही आपल्याला आरक्षण मिळत नव्हतं, आणि जेव्हा तुम्ही ही क्रीमी लेअरचा मुद्दा घेऊन घुसायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करता। आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर मांडतो की ही लढाई पक्षाच्या पातळीवरती नाही लढली जाणार आहे, ही लढाई लढली जाणार आहे जातीच्या पातळीवर। कारण ही लढाई आहे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी। कारण या महाराष्ट्रामध्ये असा एकच पक्ष आहे जो ठामपणे भूमिका घेऊन उभा राहतो की इकडच्या बहुजनांचा असू देत, एससींचा असू देत, एसटींचा असू देत, वंचित बहुजन आघाडी कोणत्याही आरक्षणाला हात लागू देणार नाही, ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी आलेली आहे। पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की राहुल गांधींनी छोटं लाल कलरचं एक संविधान दाखवलं होतं आणि सर्वांचा दिल बह गया था। आपण सर्व त्या जुमलामध्ये फसून गेलो। आता तुम्ही मला सांगा, संविधान जसंच्या तसं ठेवलं पण त्याच्यामधलं आरक्षणाचा जर कलम फाडून टाकला तर ते आपल्याला चालणार आहे का? नाही। जर आरक्षण संपलं तर ते आपल्याला परवडणार आहे का? आता तुम्हा सर्वांना माहिती की आपण इथपर्यंत पोहोचलोय, आपल्या कितीतरी मोठे लोक आले, आपल्या बरोबर एक शिकलेल्या डबल MBBS असलेल्या डॉक्टर हे आपल्या उमेदवार म्हणून आहेत। कितीतरी आपल्या समाजातली एससी एसटी ओबीसी मधली शिकून सवरून पुढे गेली, परदेशी शिक्षणासाठी गेली, परदेशी सेटल झाली, चांगले पैसे कमवतात, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती आहेत। तर हे इथपर्यंत कशामुळे पोहोचू शकले? कारण आपल्याला बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करून दिलेली, आणि आता हे आरक्षण संपवायला निघालेत। आपल्या विकासाची, आपल्या तरक्कीची जी शिडी होती त्या शिडीला हे प्रस्थापित लाथ मारायला निघालेत। मित्रांनो, लक्षात ठेवा। आपण नुसता एकदा विचार करा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काय फरक पडणार आहे का? शरद पवारांची प्रॉपर्टी कमी होणार आहे का? शरद पवारांच्या कुटुंबाला थोडा तरी धक्का लागणार आहे? उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंचं काहीतरी वाईट होणार आहे का? फरक कोणाला बसणार आहे? फटका कोणाला बसणार आहे? आणि आता मग ही आपली जबाबदारी आहे की जर तो फटका आपल्याला बसत असेल तर कोणी आपल्यासाठी लढेल, कोणी आपल्याला वाचवेल, या भूमिकेमध्ये न जाता आपणच स्वतःहून वंचित बहुजन, आदिवासी, दलित, मुसलमान म्हणून या लढाईमध्ये उतरलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आपल्या आरक्षणाची रक्षण केली पाहिजे। कारण मित्रांनो, समजून घ्या,